Next point is interference. In this interference, Thomas Young first proposed interference of light waves in 1801. तर सायंटिस्ट थॉमस यंग जे आहेत यांनी लाईटचा इंटरफेरन्स होतं हे 1801 मध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. त्यामध्ये नाव कन्सिडर दिस light. According to superposition of when two or more waves overlap, the resultant displacement of particle of the medium at a given point is the sum of the displacement of the particle produced by individual waves. This is called interference. तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल जे आहे ह्या सुपरपोजिशन प्रिन्सिपलनुसार दोन जे रिझल्टंट वेव्ह असतात त्या वेव्ह जर मिक्स झाल्या तर त्यांचं रिझल्टंट वेव्ह जे आहे ही रिझल्टंट वेव्ह ही व्हेक्टर सम असते त्या दोन्हींची. हे इंटरफेरन्स प्रिन्सिपल आहे सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल. S1 and S2 are sources of waves of the same wavelength and amplitude and are in phase with each other. इथं S1 आणि S2 जे हे दोन लाईट सोर्सेस आहेत ह्या दोन लाईट सोर्सची वेवलेंथ ॲम्प्लिट्यूड आणि फेज जे आहे दोन्ही वेव्हची सेम आहे. आणि अशा दोन ह्या ज्या वेव्ज आहेत ह्या वेव्ह जर मिक्स होत गेला तर काय होतं, काही ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. तर याच्यामध्ये ही वेव्ज पहिल्या सोर्सपासून निघालेली दुसऱ्या सोर्सपासून निघालेली ह्या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्या आहेत आणि काही ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे. हा पहिला लाईट सोर्स आहे, हा दुसरा लाईट सोर्स आहे. ह्या दोन्ही लाईट सोर्सपासून इमिट झालेल्या ज्या वेव्ज आहेत ह्या मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर पुढे जे आहेत हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होऊन आपल्याला ब्राईट आणि डार्क जे फ्रिंजेस हे आपल्याला मिळतात इथं. आता points where the crest of one wave coincides with the crest of another wave and where the trough of one wave coincides with trough of another wave are shown by blue dots. At these points the displacement is maximum and is twice that for each wave. These points of constructive interference म्हणजे दोन वेव्ह जे मिक्स झाल्यात त्या दोन वेव्हचं कस्ट जर मिक्स असेल किंवा ट्रफ ज्या ठिकाणी मिक्स झाले हे ब्ल्यू कलर दाखवले. तर जिथं जिथं क्रस्ट ट्रफ इथे एकत्र झाले बघा ह्यामध्ये दाखवले हे ब्ल्यू कलरचं. इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीची इथं फ्रिंज किंवा बँड्स पाहायला मिळतो. ह्यामध्ये पॉइंट्स वेअर द कस्ट ऑफ वन वेव्ह इज कोइन्साइड विथ टफ ऑफ अनदर आर शोन बाय रेड डॉट्स. At these points, the displacement is zero. These are points of destructive interference. तर एका वेव्हचं कस्ट दुसऱ्या वेव्हचं टफ जर मिक्स झालं तर रिझल्टंट वेव्ह झिरो इंटेन्स तयार होते. त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. आपण इथं रेड डॉट दाखवले बघा इथं. तर ही डार्क लाईन एक डॉटेड लाईन डार्क लाईन हे क्रस्ट आहे, डॉटेड लाईन ट्रफ आहे. क्रस्ट ट्रफ एकत्र आले हे जे सगळे रेड पॉईंट्स आहेत तिथं क्रस्ट ट्रफ एकत्र आले हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. हे सगळे पॉईंट बघा सर्व रेड डॉटचे हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहेत आणि ब्ल्यू डॉट जे हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. यामध्ये डार्क लाईन जे क्रस्ट आहे डॉटेड लाईन जे ट्रफ आहे इथं ह्या ब्ल्यू बघा दोन डार्क लाईन किंवा दोन डॉटेड लाईन एकत्र आले म्हणजे एकतर क्रस्ट किंवा ट्रफ एकत्र आले. आणखीन इकडं रेड डॉटला बघा एक डार्क लाईन एक डॉटेड लाईन म्हणजेच काय क्रस्ट आणि ट्रफ एकत्र आले. त्यामुळं इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो आणि नो लाईट झिरो इंटेन्सिटी अँड फॉर कन्स्ट्रक्टिव्ह मॅक्झिमम इंटेन्स लाईट ते जिथं दोन सोर्स जे आहे इथं पण दाखवलं ॲनिमेशनमध्ये हे दोन लाईट सोर्स आहेत. ह्या दोन लाईट सोर्समधून लाईट वेव्ज एमिट झालेले आहेत. ह्या दोन्ही लाईट वेव्ह मिक्स झाल्यानंतर बघा इथं ह्या वन सोर्सपासून दोन लाईट सोर्स तयार केलेत आणि लाईट सोर्स हे पुढे लाईट वेव्ह असतील तसे मिक्स झालेले आहेत. मिक्स होऊन आपल्याला इथं डॉट्स मिळाले आहेत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हचे आणि त्याच्यामुळे इथं ह्या स्क्रीनवरती असे फ्रिंजेस मिळतात आपल्याला ब्राईट डार्क असे फ्रिंजेस पाहायला मिळतात आपल्याला. ह्याच्यामुळं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं कन्स्ट्रक्टिव्ह जिथं इंटरफरन्स झाला तिथं ब्राईट मिळतं आणि डिस्ट्रक्टिव्हला डार्क मिळतं नो लाईट. त्यामुळे इथं ब्राईट डार्क फ्रिंजेस इथं पाहायला मिळतात या कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं. नेक्स्ट पॉइंट आहे कोहिरंट सोर्सेस ऑफ लाईट. तर दोन कोहिरंट सोर्स आपण कधी म्हणायचं तर टू सोर्सेस विच इमिट वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स इंडिपेंडंट ऑफ टाइम आर कॉल्ड कोहिरंट सोर्सेस. तर दोन जे सोर्सेस आहेत त्यामधून ज्या वेव्ह इमिट होतात त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि फेज डिफरन्स जे आहे
दोन वेव्ह मधला हा नेहमी कॉन्स्टंट असेल किंवा 0 असेल आणि तो इंडिपेंडंट ऑफ टाइम असेल तर त्या दोन सोर्सेसला आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणायचं. ह्या डायग्राममध्ये दाखवले बा. ह्या जे वेव्ज आहेत ह्या एक समान ह्यातला कॉन्स्टंट फेज डिफरन्स आहे आणि इथं एक समान कॉन्स्टंट फेज डिफरन्स नाही आहे. हे इनकोहेरंट सोर्स आहेत आणि हे कोहेरंट सोर्सेस आहेत. तर हा कोहेरंट सोर्स म्हणजे त्यामधली फ्रिक्वेन्सी जी आहे सेम असते, आणखीन फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो दोन वेव्ह मधला किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह असतील तरी पण. इथं फेज डिफरन्स कॉन्स्टंट नाही त्यामुळे हे इनकोहेरंट आहे, इथं फेज डिफरन्स कॉन्स्टंट हे कोहेरंट आहे. तर आपण कोहेरंट सोर्स जे मिळवतो, दिस क्रायटेरिया कॅनॉट बी सॅटिस्फाईड बाय टू इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस. म्हणजे आपण दोन लाईट वेव्ह जे मिळणार आहे, ह्या दोन लाईट वेव्ह आपण दोन वेगवेगळ्या इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सपासून आपण लाईट वेव्ह जर मिळवल्या तर त्याचा आपण कोहेरंट सोर्स बनवू शकत नाही, कारण त्यामध्ये थोडासा फ्रिक्वेन्सीमध्ये फरक असू शकतो, म्हणून हे कोहेरंट होऊ शकत नाही. त्यासाठी आपण thus to obtain sustained interference pattern one usually obtain two secondary sources from the same primary source as is done in Young's double slit experiment. तर आपण इथं एकाच सोर्स पासून आपण दोन वेगवेगळे सेकंडरी सोर्स बनवतो. एकाच सोर्स पासून आलेली लाईट जी आहे ही आपण दोन वेगवेगळ्या पिन होल्डवरती किंवा दोन स्लिटवरती टाकून त्या दोन आपण सेपरेटली व्हर्च्युअल सोर्सेस किंवा सेकंडरी सोर्सेस बनवून त्या सेकंडरी सोर्सेस पासून आलेली लाईट जी आहे ही आपण मिक्स करून इंटरफेअर करून आपण कोहेरंट सोर्सेस बनवतो आणि त्यामध्ये तो आपल्याला कॉन्स्टंट फेज डिफरन्स मिळतो. म्हणून आपण एकाच प्रायमरी सोर्सची आलेली लाईट दोन वेगवेगळ्या सेकंडरी सोर्सवर टाकून आपण त्या सेकंडरी सोर्सची लाईट जी आहे ही आपण इंटरफेअर करतो आणि त्यामध्ये आपल्याला कोहेरंट सोर्सेस मिळतात. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.